नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलेली आहे. 100 कोटी रुपये वसुलीच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. देशमुख चौकशीला सहकार्य करत नसल्याची माहिती ईडीनं दिलेली आहे. सचिन वाझेनं 100 कोटी वसुली प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ माजलेली होती. या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर ईडीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांना अनेकदा समन्स पाठवण्यात आलेलं होतं. मात्र अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नव्हते. काल अखेर ते चौकशीसाठी हजर राहिले आणि त्यांना मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. 11 वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं समजतंय. ईडीकडून किमान 7 दिवसांची कोठडी मागितली जाऊ शकते अशी शक्यता देखील सध्या व्यक्त होतीये. आणि या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आहेत. तसंच आपल्या सोबत नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे देखील आहेत. सुस्मिता, सर्वात आधी आपल्याकडे येतो. मध्यरात्रीनंतर 1च्या सुमारास ही अटकेची कारवाई झाली अनिल देशमुखांवर. त्यानंतर आता आज त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर 11 वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. पण हा सगळा कालचा घटनाक्रम नेमका कसा होता त्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल? काल साधारणपणे 12 वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. यापूर्वी साधारणपणे 2-2.5 महिने ते कुठे आहेत याचा पत्ता कोणालाही नव्हता. परंतु काल ते स्वतः ईडी कार्यालयामध्ये आले आणि त्यानंतर 13 तास तब्बल त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ईडीचे दिल्लीवरून काही अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत. सत्यपालजी सुद्धा इथे आलेले होते. त्यांनी ते ईडीचे जॉईंट डायरेक्टर आहेत, त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यांनी सहकार्य सुद्धा ईडीच्या सगळ्या चौकशीला केल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळालेलं होतं. रात्री 3 वाजताच्या दरम्यान इंद्रपालजी जे त्यांचे वकील आहेत ते इथून ईडी कार्यालयातनं बाहेर पडले, इंद्रपाल सिंग. आणि त्यानंतर आज आपण जर बघाल तर आज महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टासमोर त्यांना सादर केलं जाणार आहे. मुंबई सेशन कोर्टामध्ये त्यांच्या बेलसाठीचं ॲप्लिकेशन केलं जाईल. त्याचबरोबर अनिल देशमुख यांची मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. कोर्टात नेण्यापूर्वी त्यांची मेडिकल टेस्ट केली जाईल. अनिल देशमुख यांच्या घरी सुद्धा यापूर्वी छापे टाकण्यात आलेले होते. त्यांच्या कार्यालयावरती छापे टाकण्यात आले, नागपूरमधील घरामध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यांचे जे PA होते म्हणजे संजय पालांडे असेल आणि कुंदन शिंदे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती सुद्धा विविध दावे हे कोर्टात एकूणच या कारवाईमध्ये करण्यात आलेले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरण हे सचिन वाझे यांच्या एकूणच स्फोटक प्रकरणानंतर समोर आलेला एक मोठा गौप्यस्फोट होता, ज्याच्यामुळे गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता. त्यामुळे आज जर आपण बघाल तर ईडीनं ज्या पद्धतीची इन्क्वायरी केलेली आहे, ज्या पद्धतीची त्यांची कारवाई सुरू आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थी कोण होते, वेगवेगळ्या कंपन्या कोणत्या आहेत, मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं, या सगळ्या विषयांवरती कसून चौकशी ईडीकडनं केली जाईल. आणि आज कोर्टामध्ये अनिल देशमुख यांचे वकील सुद्धा याबद्दलची बाजू मांडतील आणि त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. बिलकुल. तुषार कोहळे यांच्याकडे आपण आता जाऊया. तुषार, आपण पाहिलं सातत्यानं समन्स बजावली गेली होती अनिल देशमुखांना ईडीकडून. मात्र 5 वेळेला समन्स बजावून देखील ते चौकशीसाठी हजर राहिलेले नव्हते. काल अखेर ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. 13 तास चौकशी झाली. रात्री उशिरा अटकेची कारवाई झाली. याआधी देखील आपण पाहिलं तुषार, छापासत्र अनेक वेळेला झालं होतं. नागपूरमधल्या घरी झालं होतं. सोबत अनिल देशमुखांच्या निकटवर्तीयांच्या अनेक ठिकाणांवर देखील धाडी टाकल्या गेल्या होत्या. तुषार, या सगळ्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल? अजिंक्य, जर आपण या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करायचा झालं तर जेव्हा अनिल देशमुखांना पहिल्यांदा समन्स बजावला होता तेव्हा ते हजर झाले नव्हते. आणि त्यांच्याकडनं असं कारण दिलं गेलं होतं की जेव्हापर्यंत त्यांच्याकडे जे न्यायालयीन पर्याय संपत नाही तेव्हापर्यंत ते ईडी समोर हजर होणार नाही. आणि शनिवार जसाही उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यानंतर त्यांचे पर्याय संपले, त्यानंतर शनिवार रविवारची सुट्टी, त्यानंतर ते सोमवारला ईडी समोर हजर झाले. महत्त्वाचा विषय की या संपूर्ण 6 महिन्यामध्ये जसजसे अनिल देशमुख हे ईडीपासून दूर राहिले त्यामुळे ईडी असो, CBI असो किंवा आयकर विभाग यांची
चौकशीची व्याप्ती ही आणखी खोलामध्ये गेली. म्हणजे 1995 पासनंचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे पुरावे ईडीने अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना तेव्हा त्यांच्या घरी जे कोणी उपस्थित त्यांना मागितले. ज्या वेळेला अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी झाली, म्हणजे नागपूरचं घर असो, काटोलचं घर असो, त्यांचं मूळ गाव वडविरा असो, जिथे जिथे छापेमारी झाली त्या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी जे 1995 पासनंचे जे व्यवहार, ज्या सर्व व्यवहाराचे कागदपत्र मागितले होते, त्यामुळे अनिल देशमुख हे दूर राहिले, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे पाय आणखी खोलात जात होते, कारण की ईडीच्या तपासाची व्याप्ती आणखी खोलात जात होती, आणखी वाढत होती. आता सध्या मी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहे. काल जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथले कार्यकर्ते आणि त्यांचे घरचे जे लोक होते, स्टाफ, ते म्हणत होते की अनिल देशमुख यांना अटक होणार नाही, आम्ही दिवाळीची तयारी करतो. आपण बघू शकतो की आज त्यांच्या घरी कोणीही नाही, त्यांच्या कुटुंबातलं सदस्य. दिवाळीची तयारी केली जात होती. काल इथे लाइटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते की लावली गेली होती. आणि इथे सध्या आज अनिल देशमुख कुटुंबातला कोणतेही सदस्य नाही. जो रेग्युलर पोलिसांचा स्टाफ असतो सुरक्षेमध्ये तो स्टाफ आहे. आणि नेहमी म्हणजे ईडी असो किंवा सीबीआय असो, जेव्हा जेव्हा अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी झाली तेव्हा त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने इथे उभे येत होते आणि याचा निषेध करत होते. मात्र कालपासनं इथे कोणीही भरकटलं नाही. कदाचित कार्यकर्त्यांना देखील याची कल्पना होती की अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयासमोर हजर झाल्यानंतर त्यांना अटक होईल. त्यामुळे निश्चितच नागपूरचं जर हे दृश्य बघितलं तर इथे शुकशुकाट पाहायला मिळतो. दिवाळीची तयारी होती, अनिल देशमुख यांना अटक होणार नाही अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना, इथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी दिवाळीची संपूर्ण तयारी केलेली होती. मात्र या परिस्थितीमध्ये जेव्हा मध्यरात्री कळलं की अनिल देशमुख यांना अटक झाली, त्यानंतर मग आता संपूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसात चर्चा करताना आता पुढची काय भूमिका घ्यायची आहे हे देखील ते ठरवणार आहे. कदाचित ते या सर्व अटकेचा निषेध नोंदवेल, आंदोलन करेल. काटोलमध्ये देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पण मात्र अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर निश्चितच त्यांना आता अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, अनेक चौकशींना पुढे जावं लागेल. ईडीची चौकशी सुरू आहे, समांतर सीबीआयची चौकशी सुरू आहे, आयकर विभागाने देखील धाडे टाकलेले होते. एकंदरीत जर का आपण बघितलं तर मध्ये विशेष करून जे काही व्यवहार झाले त्यामध्ये जर रेकॉर्डर जो व्यवहार आला तर सर्वात अडचणीचा विषय ठरला. म्हणजे ते दिल्लीचे 2 जैन बंधू व्यापारी होते. त्यांनी जे अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेमध्ये जे पैसे टाकलेले होते साधारण 18 कोटी रुपये, आणि त्याचे जे ट्रान्झॅक्शन झालं होतं ते रेकॉर्डर आलेलं होतं. आणि तेव्हापासून अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली होती. कारण की जैन बंधूंनी, म्हणजे ईडीचा असा आरोप होता की जैन बंधू यांना जे ब्लॅक मनी आहे किंवा ज्या नोकऱ्यांच्या बदल्यासंदर्भातले जे पैसे आले ते कॅशमध्ये दिले गेले आणि त्यांच्याकडून ते डोनेशन म्हणून साई शिक्षण संस्थेमध्ये टाकून ते व्हाईट करण्यात आले, असा देखील आरोप त्यांच्यावर झाला. एकंदरीतच जो परमवीर सिंग यांनी 100 कोटीचा आरोप केला होता, त्या आरोपात ईडीला काय सापडलं हा एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो, तो क्वेश्चन मार्क असू शकतो. मात्र जेव्हा ईडीचा तपास पुढे गेला तेव्हा नोकऱ्यांच्या बदल्यासंदर्भात जे काही व्यवहार झाले त्याचे अनेक महत्त्वाचे कागदपत्र ईडीच्या हाती लागलेले आहे, सीबीआयच्या हाती लागले. आपण बघितलं की परवा रात्रीला ठाणेमधनं जगताप नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तो देखील या संपूर्ण कार्यामध्ये इन्व्हॉल्ड होता असा सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे आता यापुढे अनिल देशमुख यांची अटक झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या तपासामध्ये काय येतं, ते कोणाकोणाचे नाव घेतात, हे महत्त्वाची गोष्ट की वाझेची भूमिका काय होती, परमवीर सिंगाची भूमिका काय होती, आणि ज्या शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले गेलेले होते, जे शिवसेनेचे नेत्यांवर क्वेश्चन मार्क केलं जातं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, त्यांच्या संदर्भात अनिल देशमुख ईडीला काय बयान देतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार. पण एक गोष्ट निश्चित आहे की सध्या तरी अनिल देशमुख यांना सुटका मिळेल किंवा दिलासा मिळेल असं वाटत नाही, कारण की त्यांची दिवाळी कदाचित ईडीच्या कार्यालयातच जाऊ शकतं असं वाटत आहे. पण एक गोष्ट आणखी या घटनाक्रमामध्ये बघावं लागेल की जसजसं अनिल देशमुख हे दूर राहत गेले तसतसा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत गेलेल्या होत्या. कारण की केंद्रीय तपास यंत्रणा तिन्ही बाजूने तपास करत होते. म्हणजे सुरुवातीला ईडीने तपास केला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय देखील तपासामध्ये उडी घेतली, आणि जेव्हा ईडीच्या हाती काही आर्थिक व्यवहाराचे महत्त्वाचे धागेदोरे लागले तेव्हा तो ईडीने स्वतः तपास आयकर विभागाकडे दिला, आणि आयकर विभागाने जेव्हा तपास केला तेव्हा आयकर विभागाच्या तपासामध्ये या संपूर्ण तपासाची व्याप्ती खूप वाढली. म्हणजे 1995 पासून जे काही व्यवहार झाले त्या सर्व व्यवहाराचा विचारपूस अनिल देशमुख कुटुंबियांना झालेली होती. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तरी असं चित्र दिसत नाही की लवकरच अनिल देशमुख यांना दिलासा मिळेल. आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालय किती दिवसाची कस्टडी देते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. अजिंक्य, तुषार, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं देखील आपण पाहिलं, राजकीय वक्तव्य केली गेली. या सगळ्या मुद्द्यावर आता भाजपच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे देखील आपण पाहूया. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटले पाहूया. अखेर अनिल देशमुखची ईडीने अटक केली.
100 कोटीहून अधिकचा गैरव्यवहार आहे, कॅश ट्रेल सापडली आहेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली त्याची पण माहिती बाहेर येणार. अनिल देशमुख नंतर अनिल परब. अखेर अनिल देशमुखांना अटक झाली. वसुली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे. अनिल देशमुखांना गृहमंत्री कोणी केलं, त्यांच्याबरोबर आणखीन अनिल कोण होतं आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे याचे सुद्धा छडा लावण्याची आवश्यकता आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळात सीबीआय आणि ईडी या केवळ 2 अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टर माइंड्स आहेत त्यांनाही शोधतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या पैशाचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतील. आणि या भ्रष्टाचाराची जी कीड महाभकास आघाडी सरकारने लावलेली आहे ती नष्ट करण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या. किरीट सोमय्या यांनी तर पुढचा नंबर नेमका कोणाचा असेल याबद्दलचा दावा देखील केलेला आहे. काही वेळापूर्वी किरीट सोमय्या यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला फोनवरून आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य देखील केलं. मात्र तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातल्या आणखी अपडेट्स आपण जाणून घेऊया. तुषार, काल ज्या वेळेला अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले त्याच्या आधी एक व्हिडिओ देखील त्यांचा समोर आलेला होता, ज्या व्हिडिओमधून त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. आपल्यावर लावले गेलेले जे आरोप आहेत ते कशा पद्धतीनं लावले गेले आहेत, त्यामागे नेमकी काय इंटेन्शन्स आहेत, नेमके काय हेतू आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं. आरोप सगळे फेटाळून लावले आणि सोबतच ते हे देखील म्हणाले की माझ्यावर आरोप करणारी व्यक्ती नेमकी आहे कुठे, आता त्या व्यक्तीचं नेमकं काय झालं पुढे याकडे कोण लक्ष देणार, या सगळ्या गोष्टींबद्दल देखील ते बोलले. राजकीय आरोप प्रत्यारोप तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाहतोच आहोत या मुद्द्यावरनं. तुषार, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, जर का बघितलं मागच्या 6 महिन्यामध्ये पडद्या पाठीमागनं प्रचंड राजकारण झालेलं आहे. जर का तुम्ही बघितलं तर महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या परमवीर सिंगांनी यांच्यावर आरोप लावले होते ते परमवीर सिंग स्वतः फरार आहे. त्यामुळे 100 कोटीच्या आरोपासंदर्भात अनिल देशमुख यांना काहीसा दिलासा मिळेल असं वाटत आहे. मात्र अनिल देशमुख दूर राहिल्याने ज्या मागच्या काही काळामध्ये ईडीने, सीबीआयने, आयकर विभागाने जो तपास केला त्या तपासामध्ये अत्यंत धक्कादायक कागदपत्र त्यांच्या हाती लागलेले आहे. आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री झाल्यानंतर ते बदल्यासंदर्भात जे आरोप त्यांच्यावर होत होते त्या आरोपातले देखील अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे सीबीआय आणि ईडीच्या हाती लागलेले आहे. त्यामुळे परमवीर सिंगांनी जो 100 कोटीचा आरोप केला त्यात किती तथ्य आहे, त्या तपासामध्ये काय पुढे येईल हा वेगळा विषय असू शकतो. मात्र ज्या बदल्यांसंदर्भात अनिल देशमुखांचे पाय खोलात गेलेले आहे त्यामुळे निश्चित त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा विषय हा देखील आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून असा आरोप केला जातो की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी अनिल देशमुख हे भाजपचं टार्गेट नाही, कारण की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि वारंवार असा आरोप केला जातो की भाजपकडनं हा दबाव आणला जातो. कारण की अनिल देशमुख यांच्या एकाच घरी 5 वेगवेगळ्या वेळा जेव्हा छापेमारी होते तेव्हा त्यांनी असे प्रश्न उपस्थित केले होते की ज्या घरी एकदा छापा पडल्यानंतर परत त्या घरामध्ये काय सापडणार, परत तिथे छापा मारला जातो. यावरनं स्पष्ट असं होतं की जे भाजप आहे, भाजपचं लक्ष हे अनिल देशमुख नाही आहे. अनिल देशमुखांच्या माध्यमातून भाजपला काही शिवसेनेच्या नेत्यांच्या संदर्भातले बयान हे अनिल देशमुखांकडनं वधवून घ्यायचे आहे आणि त्यासाठी वारंवार सातत्याने अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला जातो, त्यांच्या कुटुंबियावर दबाव आणला जात होता. मात्र अनिल देशमुख हे हजर होत नव्हते, त्यामुळे त्यांनी तपासाची व्याप्ती वाढवलेली आहे. आता महत्त्वाचा विषय आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जर का आपण बघितलं तर शिवसेनेच्या काही नेत्यांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि त्या नेत्यांसंदर्भात अनिल देशमुख काय ईडीला बयान देतात हे महत्त्वाचं राहणार आहे. कारण की सचिन वाजे असेल किंवा परमवीर सिंग असेल हे सर्व जे लोक मुंबईमध्ये काम करतो त्या मुंबईमध्ये एक हाती सत्ता ही शिवसेनेची आहे. आपल्याला जर का बघितलं जेव्हा अनिल देशमुख यांनी नुकताच पदभार स्वीकारला होता आणि मुंबईच्या काही पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केलेल्या होत्या, त्या एका दिवसामध्ये त्या बदल्या रद्द केल्या गेल्या होत्या. त्याचं प्रमुख कारण शिवसेनेचा दबाव होता आणि शिवसेनेचं असं म्हणणं होतं की जरी गृहमंत्री हे राष्ट्रवादीकडे पद आहे तर राष्ट्रवादीने ते महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात त्याचा पूर्ण वापर करावा, मुंबईमध्ये काय करायचं आहे हे शिवसेना ठरवेल आणि त्याचा अधिकार मुख्यमंत्र्याच्या वतीने काही लोकांना म्हणजे विशेष करून अनिल परबांकडे होता असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आणि अनिल परब आणि अनिल देशमुख, कारण की आपण बघितलं की आत्ताच किरीट सोमय्या यांनी जे
बाईट दिलं त्यामध्ये त्यांनी 2 अनिलांचं नाव घेतलं. म्हणजे अनिल देशमुख तुषार, आणि मी त्यांना येतो अनिल पुन्हा एकदा परब आपल्याकडे, थांबवतो काही क्षणांसाठी आपल्याला. आपल्या सोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे सर आहेत फोन लाईनवर ना, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अनिल देशमुख यांना अटक झालेली आहे, त्यानंतर आता अनेक चर्चांना सुरुवात झालेली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप तर आपण गेल्या काही दिवसात सातत्यानं पाहतोच आहोत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, या बाबतीमध्ये अनिल देशमुख हे न्यायालयीन लढाई लढत आहेत. हं, किरीट स्वामींनी किंवा वजेंनी काय आरोप केलेत हं, किंवा परमवीर सिंगांनी काय आरोप केलेत याच्यामध्ये काय तथ्य ते शोधून काढलं जाईल. हां, परंतु अनिल देशमुख हे न्यायालयीन लढाई लढत आहेत. जी काय त्यांची बाजू मांडायची ती ईडी समोर न्यायालयासमोर ती निश्चितच मांडतील. हां, आणि ती झाल्यानंतर मग आता ते काल देखील आपण होऊन ईडी समोर सादर झालेले आहेत हां, आणि तिथे होऊन त्यांनी त्यांची जी बाजू आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, अर्थात ईडी कशा पद्धतीने काय कारवाई करणार याची कल्पना नाही, परंतु अनिल देशमुख त्यांची बाजू आणि ईडीला संपूर्ण सहकार्य करतायत. ईडीने देखील कुठं असं म्हटलं नाही की अनिल देशमुख सहकार्य करत नाहीत. हां, त्याच्यामुळे ही न्यायालयीन लढाई आहे. एका बाजूला आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि दुसऱ्या बाजूला राजकीय लढाई जी आहेत, किरीट स्वामींसारखे बेफाट सुटलेले सगळ्यांवरती आरोप सुटलेले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशिवाय किंवा भारतीय जनता पक्षाशिवाय कोणच स्वच्छ नाही अशा प्रकारची ते भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हां, हां, परंतु न्यायालयामध्ये जे काय असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. यापूर्वी देखील छगन भुजबळांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला, हां. पण त्याच्यातून देखील छगन भुजबळ सही सलामत बाहेर पडलेले आहेत. आम्ही न्यायालयीन लढायला तयार आहोत. अनिल देशमुख जे काही ईडीला सहकार्य करायचं असेल ते करतील, हां. न्यायालयामध्ये आपली बाजू मांडतील आणि निश्चितच ते स्वच्छ आहेत हे दिसून येईल. अंकुशजी, सातत्यानं असं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून देखील, की जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार केले गेलेले आहेत. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून हे प्रकार केले जात आहेत आणि कुठेतरी एक प्रकारचा राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आपण सातत्यानं ज्या पद्धतीचे आरोप राजकीय स्वरूपाचे असतील किंवा इतर स्वरूपाचे देखील असतील ते पाहतो, त्यावेळेला अजूनही हीच भूमिका आहे असं वाटतं की कुठेतरी जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार होत आहेत? निश्चित या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही ही खंत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपासून तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांपर्यंत आहेत. हां, अगदी पंतप्रधान असतील, देशाचे गृहमंत्री असतील, हे देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीने बदनाम होईल किंवा ते बरखास्त होईल हां. याची ते वाट पाहतायत. आणि त्या सोडापोटी मग काहीच शेवटी अस्त्र राहिलं नाही. हां, मग लोकशाही मार्गाने जर आपण यांना खाली काढू शकत नसेल तर मग त्यांच्या हातामध्ये, केंद्र सरकारच्या हातामधले ज्या सरकारी यंत्रणा आहेत, मग ती ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, हां. यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना धमकण्याचं काम, त्यांच्यावरती छापे टाकण्याचं काम आणि त्यांना बदनाम करण्याचं काम करत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता ही काही खुळी नाहीये. हम्म. हे महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष केवळ सोडापोटी आणि सोडापोटीच हां, हां. हे सर्व करीत नाही, आहे. अंकुशजी, एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की मग जर समजा असं आहे आणि ज्या सातत्यानं महाविकास आघाडी आणि आपल्या पक्षातर्फे ही भूमिका मांडली जाते, तर मग 5 वेळेला ज्या वेळेला ईडीनं समन्स बजावलं त्यावेळेला अनिल देशमुख का उपस्थित राहिले नाही चौकशीसाठी, हा देखील प्रश्न विचारला गेला. मग कदाचित त्यांच्यासाठीची जी काही बाजू आहे त्यांची ती आणखी सोपी झाली असती असं वाटत नाही? अडचणी आता कुठेतरी नाही, वाढतायत की काय एक असं लक्षात दिसतंय? घ्या, या बाबतीमध्ये ते न्यायालयीन लढाई लढत होते. बरं. ज्या ठिकाणी ज्या न्यायालयीन फोरमवरती त्यांना दाद मागण्याचा अधिकार होता हां, हां. त्या ठिकाणी दाद मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं. ठीक आहे, त्या ठिकाणी ते त्यांना यश मिळू शकलं नाही, म्हणून मग शेवटी ईडी समोर ते आपणहून समोर झालेत. हां. ज्यांनी आरोप केले ते परमवीर सिंग कुठे आहेत? त्यांचा शेवटचा ठावा ठिकाणा गुजरातमध्ये लागला आणि गुजरातच्या नंतर मग ते कुठे गेलेत काय कल्पना नाही. हां. आणि देशाबाहेर जर गेले असतील तर ती सगळी केंद्र सरकारच्या, म्हणजे आजपर्यंत जे नीरज मोदी असेल किंवा बाकीचे सगळे असतील, ही सगळी मंडळी देशाबाहेर गेली. हां. ज्यावेळेला देशाबाहेर आपल्या देशातलं जर का कोणी जात असेल तर त्याला निश्चितच परराष्ट्र खातं किंवा दिल्लीचं केंद्र सरकार हे जबाबदार आहे. तुम्ही लुकआउट नोटीस दिलेली असताना परमवीर सिंग देशाच्या बाहेर जातात कसे? हां, हां. हा प्रश्न मी या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारतो. त्याचं उत्तर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी जाहीरपणे द्यावं. हां, हां. आणि म्हणून जी न्यायालयीन लढाईची आहे ती न्यायालयीन लढाई लढण्याचं काम
अनिल देशमुख करतील त्याच्यामध्ये काही आम्हाला भीती वाटत नाही. बिलकुल. अंकुशजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अंकुश काकडे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि अनिल देशमुख न्यायालयीन लढाई लढतच राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला आहे की केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार विरोधकांकडून केले जात आहेत. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. सुस्मिता, या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्याला माहिती आहे ईडीनं काल 13 तास चौकशी केली अनिल देशमुखांची. या चौकशीमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले, चौकशीला अनिल देशमुख सहकार्य करत होते का, अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आज ज्या घडामोडी घडत आहेत त्या देखील पाहाव्या लागणार आहेत. ईडी कदाचित 7 दिवसांची कोठडी मागू शकते अशी देखील शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. सुस्मिता, या सगळ्याबद्दल काय सांगताय? खरं तर अनिल देशमुख हे स्वतः ईडी कार्यालयात आले, त्यामुळे त्यांनी सहकार्य केलं की नाही हे त्यांच्या कृतीत स्पष्ट झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा केंद्रीय यंत्रणांकडनं इन्क्वायरीला सुरुवात होते, त्यामध्ये अगदी सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, हे एकत्रितपणे कारवाई सध्या करण्याच्या भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनिल देशमुख यांच्यावरती सचिन वाझे प्रकरणानंतर 100 कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये पैसे कुठेतरी फिरवण्यात आले, त्याच्यामुळे सुद्धा नव्यानं वाद समोर आलेला होता आणि त्याच भूमिकेतनं ही कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळते. कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. खरं तर आज कोर्टामध्ये ज्या वेळेला त्यांचे वकील बाजू मांडतील त्यावेळेला एक मुख्यत्वे त्यांची मागणी असेल की त्यांना कस्टडी ईडीकडे नाही मिळाली पाहिजे किंवा ईडीकडनं कारवाई करत असताना काही बाबतीत सवलती मिळायला हव्या यासाठीचा सुद्धा ते विचार करतील. त्यांचा वैद्यकीय एकूणच सगळा मेडिकल रिपोर्ट काय येतो हे बघणं महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीनं कारवाई केली जाते त्यावेळेला एकत्रितपणे जे आधीचे डॉक्युमेंटेशन प्रूफ असतात या सगळ्याबरोबर सत्यतेच्या बाबतीत सत्यपाल सिंग जे काही त्यांची चौकशी करतील त्यावेळेला ते ऑन रेकॉर्ड जे काही बोलतात याला सुद्धा विशेष महत्त्व असणार आहे. त्यामुळे सेशन कोर्टामध्ये आज काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. अगदी ईडीच्या या समन्सनंतर 5 वेळा ते उपस्थित राहिले नाही, त्यामुळे राजकीय एकच वादळ आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. अगदी अमृता फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्यावरती निशाणा साधला होता. परंतु एक मुद्दा इकडे सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे न्यायालयीन जे लूपहोल्स आहेत ते लक्षात घेऊन कुठेतरी अनिल देशमुख यांनी विचार केला होता. त्यांच्या कायदेशीर टीमनं कुठेतरी ज्या पद्धतीनं सूचना त्यांना दिलेल्या होत्या त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई केली. आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुस्मिता, आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मात्र या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आज सकाळी 10 वाजता अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर 11 वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि ईडी कदाचित अनिल देशमुख यांची 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. काय नेमक्या घडामोडी घडतात यावर आपलं बारीक लक्ष असणारच आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर या आणि इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र. नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडी सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना आहे असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. मुंबई सारख्या शहरातून एका पोलीस डिपार्टमेंटमध्ये दर महिन्याची 100 कोटीची वसुली, तर 5 वर्षाचा विचार केला तर 6000 कोटीची वसुली. महाराष्ट्राचा विचार केला आणि सगळी खाती मोजली तर किती लाख कोटीची वसुली. म्हणजे हे 3 पक्षाचं सरकार आहे का नोटा छापण्याचा कारखाना आहे? जनतेला लुटायचं तरी किती, कोणत्या स्तरापर्यंत जाऊन लुटायचं याचा कधीतरी हे विचार करणार आहेत का? विषय माजी गृहमंत्र्यांना अटक करून संपत नाही. त्या गृहमंत्र्यांचे मालक कोण आहेत, बॉस कोण आहेत, 3 पक्षाच्या कोणत्या नेत्यांना या वसुलीच्या पैशाचा वाटा मिळत होता, मिळालाय, त्यांची नावं काय आहेत, त्या सगळ्यांना तुरुंगात जाईपर्यंत हे प्रकरण संपत नाही. अनिल देशमुख यांच्या अटकेवर आता नितेश राणे यांनी सुद्धा खोचक ट्विट करून
चांगलाच टोला लगावल्याचं दिसतंय। ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलंय हे देखील आपण पाहणार आहोत। अनिल देशमुख हॅपी दिवाळी, अनिल परब मेरी ख्रिसमस आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे। खास धन्यवाद नवाब मलिक आणि संजय राऊतांना असं देखील म्हटलेलं आहे। नितेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे। ट्विटमध्ये त्यांनी अनिल देशमुख हॅपी दिवाळी असं म्हटलेलं आहे। सोबतच अनिल परब मेरी ख्रिसमस असं म्हणत पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि सोबत त्यांनी म्हटलंय की खास धन्यवाद नवाब मलिक आणि संजय राऊत यांना। हे ट्विट करत खोचक एक प्रकारचा टोला नितेश राणे यांनी लगावल्याचं दिसतं आहे। भाजपचे नेते आमदार सातत्यानं या सगळ्या मुद्द्यासंदर्भात प्रतिक्रिया देत होते। अनिल देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर सुद्धा ईडी चौकशीला ते उपस्थित राहत नव्हते। राजकीय वादंग यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं होतं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं देखील आपण पाहिलं होतं। अनिल देशमुख हॅपी दिवाळी, अनिल परब मेरी ख्रिसमस, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक अँड संजय राऊत अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलेलं आहे। आपण पाहिला हा सगळा घटनाक्रम। अनिल देशमुख यांची काल तब्बल 13 तास चौकशी झाली होती। अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतःहून दाखल झाले होते। त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ देखील जारी करत आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले होते। सोबत काही प्रश्न देखील विचारले होते। आपल्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। जाणीवपूर्वक आपल्याला या सगळ्या प्रकरणांमध्ये गोवण्यात येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। सातत्यानं महाविकास आघाडीमधल्या नेत्यांकडून, खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अशी भूमिका मांडली जात होती की केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार केले जात आहेत। मात्र याच संदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेच्या बातमीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। ह्या स्तरावरच्या कार्यकर्ता, ह्या स्तरावरच्या नेत्याने सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजाशी द्रोह करायचा तर समाजाने, सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे। तरीही अजूनही चौकशी सुरू असल्यामुळे मी डायरेक्ट अनिल देशमुख दोषीच ठरले असं म्हणून न्यायाधीशाची भूमिका करणार नाही। न्यायाधीश देतात, तो आगामी काळामध्ये मिळेल। परंतु अनिल देशमुखांच्या अटकेमुळे हा मेसेज गेला की किसी को भी सहा नहीं जाएगा। मोदीजी त्याला असं म्हणतात झिरो टॉलरन्स, भ्रष्टाचाराला मी सहन करणार नाही आणि अशा सगळ्या माणसांना असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसं करण्याचं धाडस करणार नाही। आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोडजींचा राजीनामा झाला, अनिल देशमुखांचा झाला आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं, आश्वस्त करायचं, आय एम हिअर, अशाच माणसाला अटक झाल्यामुळे समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झालेलं आहे। याच क्रमाने बाकीचे सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यामध्ये जातील आणि ते सुपात आहेत ते जात्यामध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य माणूस आणखीन आनंदित होईल। नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। राजदूतांना परत बोलावलं होतं। सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी रविवारी सांगितलं की लेबनॉन आणि अखाती राज्यांमधील राजकीय वादाचं मूळ हे लेबनॉनच्या राजकारणातील हिजबुल्लाहच्या वर्चस्वाच्या रूपानं आहे। लेबनॉनच्या माहिती मंत्र्यांचा वक्तव्यामुळे सौदी अरेबिया संतप्त झाला होता। लेबनॉनच्या येमेनमधील युद्धाचं वर्णन सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींचं आक्रमण म्हणून केलं होतं। आमच्यामध्ये आणि लेबनॉनमध्ये कोणतंही संकट नाही। इराणच्या एजंट्सचा प्रभाव आणि वर्चस्व असल्यानं लेबनॉनमध्ये संकट आहे।
बिन फरहान यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय. हेच आम्हाला चिंतित करतं आणि यामुळेच लेबनॉनशी व्यवहार करणं राज्य आणि आखाती देशांसाठी व्यर्थ ठरतं, असं देखील ते म्हणाले. इटलीचे प्रीमियर मारिओ दाग्रींच्या मते इटली गरीब देशांसाठी हवामान वित्त पुरवठा करण्यासाठी आपली वचनबद्धता स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असून पुढील 5 वर्षांमध्ये प्रतिवर्ष $1.4 अब्ज इतका वित्त पुरवठा करेल. रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेच्या शेवटी दाग्री यांनी ही घोषणा केली. परंतु असुरक्षित विकसनशील राष्ट्रांना कमी कार्बन ऊर्जा स्रोतांमध्ये संक्रमण करण्यास आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घ्यायला मदत करण्यासाठी अद्याप हा निधी वितरित केला गेलेला नाहीये. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असा अंदाज बांधला गेलाय की श्रीमंत राष्ट्रांनी वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आणखी काही वर्षे श्रीमंत राष्ट्रांना लागतील. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगन यांनी रविवारी सांगितलंय की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तुर्कीच्या F-16 लढाऊ विमानांचा ताफा अद्ययावत करण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. रोममधील G20 शिखर परिषदेच्या आधी रविवारी बायडन यांची भेट घेतलेल्या एर्दोगन यांनी सांगितलं की F-16 विमान करारावर चर्चा झाली आहे. 2 वर्षांपूर्वी रशियन बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या खरेदीवर नेक्स्ट जनरेशन F-35 लढाऊ कार्यक्रम सुरू केल्यानंतर तुर्कीनं अलीकडेच 40 नवीन F-16 विमानांचं आधुनिकीकरण करण्यासाठी किट खरेदी करण्यास सांगितलंय. बायडन आणि एर्दोगन यांची जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. इटलीचे पंतप्रधान मारिओ दाग्री यांनी सांगितल्याप्रमाणे इटली गरीब देशांसाठी हवामान वित्त पुरवठ्याची आपली वचनबद्धता पुढील 5 वर्षांमध्ये प्रतिवर्ष $1.4 अब्ज इतकी करणार आहे. रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेच्या शेवटी दाग्री यांनी ही घोषणा केली. $100 अब्ज इतका निधी श्रीमंत देशांनी एकत्रितपणे पुरवण्याचं त्यांनी वचन दिलंय. परंतु असुरक्षित विकसनशील राष्ट्रांना कमी कार्बन ऊर्जा स्रोतांमध्ये संक्रमण करण्यास आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी अद्याप हा पैसा वितरित करण्यात आलेला नाहीये. दाग्री यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यांच्या मते संयुक्त आंतरराष्ट्रीय कर प्रणाली सुधारणा करण्याची गरज आहे. युरोपियन युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिखर परिषदेत अफगाणिस्तानला आणखी मदत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. वाझेला दररोज 2 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट होतं. 1 नंबरनं हे टार्गेट दिलेलं होतं. 1 नंबर परमबीर असल्याचं वाझेचं म्हणणं आहे. उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिकांकडनं वसुली केली जात होती. 2020 मध्ये वाझे पुन्हा सेवेत दाखल झालेला होता. सेवेत दाखल झाल्यानंतर हे वसुलीचं टार्गेट दिलं गेलेलं होतं आणि यासाठी क्राईम इंटेलिजन्स युनिटचं प्रमुख देखील बनवलं गेलं. वाझे CIU प्रमुख बनल्यानंतर ही वसुली सुरू झाली अशी माहिती क्राईम ब्रांचनं कोर्टात दिलेली आहे. किला कोर्टात या संदर्भातली माहिती क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेली आहे. वाझेला दररोज 2 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट देण्यात आलेलं होतं. उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिकांकडून ही वसुली करण्याचं हे टार्गेट होतं. 2020 मध्ये वाझे सेवेत दाखल झाल्यानंतर हे टार्गेट वाझेला दिलं गेल्याचं क्राईम ब्रांचनं किला कोर्टात सांगितलेलं आहे. यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होतीये. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता आहे. अर्ध्या तासापूर्वी म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 14 टेबल्सवर ही मतमोजणी 30 फेऱ्यांमध्ये पार पडेल. या निवडणुकीत जवळपास 65% इतकं मतदान झालंय. एकूण 2,98,535 मतदारांपैकी 1,90,800 इतक्या मतदारांनी मतदान केलेलं आहे. एकूण 12 उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात आहेत. काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात थेट लढत झालेली आहे.
मात्र या लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागल्याचं सध्या बोललं जात आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मुजीब, देगलूर मधल्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय सांगता येईल याबद्दल? अर्थातच, कारण की पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे आणि ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची अशी झालेली आहे. भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दिवंगत काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या चिरंजीवांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिवाय वंचितने देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला आहे. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे. अत्यंत जोरदार प्रचार या दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचे मोठे नेते प्रचार सभेला हजर होते. शिवाय अशोक चव्हाण तळ ठोकून देगलूरमध्ये तब्बल 12 दिवसामध्ये त्यांनी 70हून अधिक सभा इथे घेतलेल्या आहेत. अशोक चव्हाणांचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे अशोक चव्हाणांना कुठल्याही परिस्थितीतून ही जागा गमवायची नाहीये. तर भाजपने देखील प्रचंड असा जोर या निवडणुकीमध्ये लावलेला आहे. भाजपचे देखील अनेक मोठे नेते प्रचारासाठी या निवडणुकीमध्ये आले होते आणि अत्यंत चुरशीची अशी ही लढत झालेली आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. काही तासामध्ये निवडणुकीचा निकाल आपल्या हाती येईल. बिलकुल. मुजीब, ज्या वेळेला हा सगळा प्रचार सुरू होता त्यावेळेला पाहिलं आपण महाविकास आघाडीतर्फे देखील जोरदार प्रचार झाला, भाजपच्या माध्यमातून देखील जोरदार प्रचार झाला. काय नेमके कल दिसले या सगळ्यामध्ये? कारण सातत्यानं आपण पाहिलं आरोप प्रत्यारोप होत होते, मात्र ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली गेली होती. मुजीब, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? बरोबर आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा जो टप्पा होता तो काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु नंतर भाजपने देखील जोरदार प्रचार सुरू केला. या प्रचारामध्ये अनेक नेते भाजपचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, हे इथं आले होते. प्रचाराची पातळी देखील थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे झाली होती. ईडी, सीडी, सीबीआय अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले होते. नंतर मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने देखील जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे अत्यंत अटीतटीचा असा हा सामना झालेला आहे. आज घडीला जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील असं मत नोंदवलं की कोण बाजी मारेल याबाबत साशंकता आहे. खूपच कमी अंतराने दोघांपैकी एक उमेदवार निवडून येईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. बिलकुल. मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अटीतटीची लढत होईल अशी शक्यता व्यक्त होतीये. पुढच्या काही तासात या पोटनिवडणुकीचा निकाल हाती येऊ शकणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बारामतीत एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. बारामतीतल्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयात उभारलेल्या अटल इन्क्युबेशन सेंटरचं आज उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत. अनेक दिग्गज एकाच मंचावर, एकाच व्यासपीठावर उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांचा हाचा बारामती दौरा निश्चितपणे गाजण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सगळे दिग्गज मुख्यमंत्र्यांसोबत या व्यासपीठावर उपस्थित असतील. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, एकाच व्यासपीठावर अनेक दिग्गजांची उपस्थिती आज बारामतीमध्ये बघायला मिळणार आहे. वैभव, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामतीत आहेत. पहिल्यांदा ठाकरे हे बारामतीत जाहीर भाषण करतील. यापूर्वी अनेकदा राजकीय कार्यक्रमांसाठी ठाकरे कुटुंबीय बारामतीमध्ये आलेले आहेत, मात्र जाहीर भाषण अशा स्वरूपाचं त्यांनी कधी केलेलं नव्हतं. ते राजकीय किंवा अराजकीय दोन्ही स्वरूपांमध्ये केलेलं नव्हतं. आज ते येत आहेत. आप्पासाहेब पवार रिसर्च सेंटरचं उद्घाटन जे आहे ते त्यांच्या हस्ते केलं जाईल आणि त्याच्यानंतर आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये एक जाहीर कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. तिथं मुख्यमंत्री भाषण करतील, सगळ्यांना संबोधित करतील. अजित पवार त्यासोबतच अनेक उद्योजक, बाबा कल्याणी किंवा आणखी उद्योजक जे आहेत ते या कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत आणि सकाळपासून 9:30 वाजता मुख्यमंत्री इथं लँड होतील. त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल. साधारण 2 किलोमीटर पर्यंत हा परिसर जो आहे या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचा वावर असणार आहे. शरद पवारांचं घर जे
त्याच मार्गावरती गोविंद बागेच्या जवळच हा कार्यक्रम आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये होईल. त्यापूर्वी 9:30 वाजता हेलिपॅडवरती उतरून मुख्यमंत्री हे काही दूर असलेल्या रिसर्च सेंटरचं उद्घाटन करतील कॉलेजचं आणि त्यानंतर ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील. वैभव, सध्याच्या राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहता या घडामोडींसंदर्भात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा शरद पवार असतील यांच्याकडनं त्यांच्या भाषणादरम्यान उल्लेख होऊ शकेल का, त्यावर ते भाष्य करतील का? कारण अनिल देशमुख जे राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांना अटक झालेली आहे ईडीकडून. महत्त्वाच्या अनेक घडामोडी इतरही घडत आहेत. वैभव, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री जे आहेत त्यांना ईडीनं अटक केली आणि त्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होतोय. राज्याचे मुख्यमंत्री किंवा अत्यंत महत्वाचे तिन्ही राजकीय नेते जे ते डायसवरती असणार आहेत. अजित पवार असतील, शरद पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील थेट त्यांच्या मंत्रालयातील एक मंत्री जो आहे त्याला ईडीनं अटक केली आहे. घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. त्यातच काल नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलेली होती. मात्र या प्रमुख नेत्यांपैकी उद्धव ठाकरे ऑफ रेकॉर्ड वगळता बाकी कुणीही पवार कुटुंबियांमधलं बोललेलं नाही. त्यामुळे आज कार्यक्रमात जाहीर भाषणामध्ये ते काही बोलतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा हा कार्यक्रम आहे आणि अटल इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन देखील होणार आहे. या अनुषंगानं अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा बारामती दौरा गाजण्याची शक्यता आहे. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या तुळापूर इथं दीपावलीच्या निमित्तानं शंभू शौर्य दीपोत्सव सोहळा पार पडला आणि यावेळेला बलिदान भूमी परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. तसंच बलिदान स्थळ विविध रंगी फुलांनी सजवलं गेलेलं होतं. यावेळेला शेकडो दिव्यांनी बलिदान भूमी परिसर उजळून निघाला होता. छत्रपती संभाजी महाराज की जयच्या जयघोषांनी इथला परिसर पूजा करायचा दिवस आहे. जनरली आपण असं बघतो बाहेर की आजच्या दिवशी सोनं घ्यायला खूप घाई होते, पण खरं आपण जर शास्त्र पाहिलं तर पुष्य नक्षत्र जेव्हा असतं तेव्हा धन खरेदी करावं. गुरु पुष्यामृत योगावरती धन खरेदी करावं आणि आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करावी. हे आता आपलं नैवेद्याचं ताट आहे, बरोबर. काय काय आहे बघा. हळद कुंकू आहे, अक्षता आहेत, विशेष नैवेद्य असतो लाह्या, बत्तासे असा नैवेद्य असतो. लक्ष्मीला लाह्या अत्यंत प्रिय आहेत. धने आणि गूळ असा एकत्र करायचा असतो आणि ह्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते धने आणि गूळ चावून खायचे सगळ्यांनी. त्या दिव्यांमध्ये सुद्धा 2 दिवे आपल्याकडे सांगितलेले आहेत. सो हा आहे तो तुपाचा. जो तुपाचा दिवा असतो तो देवतांच्या उजव्या साईडला असतो. सो ही आपली देवता आहे, तो आपण इथे ठेवला. आणि जो तेलाचा दिवा आहे, समई म्हणतो, तो देवांच्या डाव्या साईडला. आणि दिव्यामध्ये नेहमी जुळी वाद असते. सो अशा पद्धतीने आपण तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपण पूजा सुरू करूया. अष्टगंध आणि कुंकू वाहा देवाला. महिषेसुराणामधिपे देवानांच पुरंदरे तत्रासुरैर्महावीर्यैर्देवसैन्यं पराजितं जित्वा च सकलान् देवानिन्द्रो भून्महिषासुरः. लक्ष्मी कुबेर सगळ्यांना सांगा, धन्वंतरी देवतेला सांगा की आमच्यावरती कृपा असू दे आणि आमच्या घरी आरोग्य, धनधान्य आम्हाला अगदी व्यवस्थित मिळू दे, सुख समाधान मिळू दे. ह्रीं ओम. यमदीपदान, मृत्यूची देवता यम, आपल्या घरामध्ये अपमृत्यू येऊ नये म्हणून यमदीपदान करायचं असतं. ती करायची पद्धत कशी आहे? अगदी सोपी आहे. हा आता तुम्ही दिवा बघताय, कणिक भिजवतो ना आपण, तशी कणिक भिजवायची. कणिक भिजवताना हळद घालायची थोडीशी त्याच्यामध्ये.
हळद घातल्यानंतर त्याची अशी छोटीशी पणती करायची आणि संध्याकाळ झाली सूर्यास्ताच्या वेळेस साधारणपणे घराच्या बाहेर जाऊन दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा. दिव्याची पूजा करायची जशी आपण आत्ता पूजा केली. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आणि यमाला नमस्कार करायचा आणि सांगायचं की आमच्या घरच्यांचं रक्षण कर आणि आमच्या घरी अपमृत्यू येऊ देऊ नकोस. आणि पूर्वी एकेकाळी तर हे अगदी घराघरातून व्हायचं, आता ते थांबलेलं आहे. सो आपण हे जरूर करूया संध्याकाळी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.